शेतकरी मित्रांनो नमस्कार. बऱ्याच ऊस उत्पादक शेतकरी दादांचा एक कॉमन प्रश्न येत आहे की आम्हाला ऊसाला फुटवं होत नाहीये आणि पावसामुळे एक होत आहेत आणि हितनं पुढं तर हा मेजर प्रॉब्लेम येणार आहे, कारण का आपल्याकडे थंडी पडायला सुरुवात होणार आहे. तर ह्यासाठी काय करायचंय नक्की, हा प्रॉब्लेम कशामुळे होतो, ह्या प्रॉब्लेमवर सोल्युशन्स काय आहेत आपल्याला, आणि हे सोल्युशन स्मार्ट वर्क पद्धतीने कसं करायचं आपल्याला, तर या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो, तसंच फेसबुक पेजवरही स्वागत करतो. आपल्याला इन डिटेल बघायचं आहे किंवा फुटवा होत नाही, फर्टिगेशन काय केलं पाहिजे, स्प्रे कधी द्यायचे, आपल्याला स्प्रे करायची गरज आहे का, जीटी काढली पाहिजे, आणि ह्या थंडीमध्ये परत काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आपल्याला, हे इन डिटेल्स बघूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी चॅनलवर नव्हते चॅनल सबस्क्राईब करा, आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी पेज लाईक करा, जेणेकरून आमचे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला सहजरित्या मिळत राहतील. तर सगळ्यात पहिला बघत जाऊया की आपल्याला फुटवा का होत नाहीये. शेतकरी मित्रांनो, की फुटवा व्हायला की जमिनीमध्ये काय आहे की एक प्रकारचा कंटिन्यू पाऊस राहिलेला आहे, त्यामुळे ओल खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. ओल झाल्यामुळे जे काही तुम्ही फर्टिगेशन दिलेलं आहे, एकतर आपण पूर्वीपासून आपण एकतर बेसल डोस टाकत आलेलो आहे, नाहीतर युरिया मारायची ही एक आपल्याला सवय आहे. तर ह्या गोष्टीमुळे काय होतं की जे काही तुम्ही फर्टिगेशन झालाय ते पण हवेमध्ये लिच आउट होऊन चाललेले आहेत सगळे तुमचे. हा बेसिक आणि मेजर प्रॉब्लेम्स होत आहेत तुमच्याकडं. आता हा प्लॉट बघत असेल की माझ्या मागं सेम लागवड आहे, पावसाळा पण पाऊस झालेला आहे, काळी जमीन आहे, पण ह्याला फुटवं झालेले आहेत. तर पर्टिक्युलर हे ड्रिप इरिगेशन सिस्टीमवर आहेत आपल्याकडे. आता महत्वाचं काय आहे की बाबा फुटवा व्हायचा काय असतं विषय, की समजा तुम्ही रोप लावलेला आहे, तर रोप लावल्यावर बरोबर तुमचं जेटाकोंब काढून परत 3-4 फुटवे तयार व्हायला 20-25 दिवस लागतात आपल्याला. ते 3-4 फुटवे व्हायला पण आपल्याला 20-25 कालावधीमध्ये काय तर फिडिंग दिलं पाहिजे. आपण पूर्वीपासून काय टाकत आलेलो आहे, बेसल डोस टाकत आलेलो आहे. मग ते बेसल डोस काय टाकतोय आपण, एसएसपी टाकतोय, डीएपी टाकतोय, एमओपी टाकतोय, पण ते लागू कधी होणार आहे, ते लागू कालावधी व्हायला 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस चाललेले आहेत. तर त्या कालावधीमध्ये त्याची मुळं पण नाही आहेत. बरं, मग आपण आळवणी करतो. आळवणीमध्ये काय ट्रेंडिंग चालत आलंय आतापर्यंत, आपण किंवा ह्युमिक ऍसिडची आळवणी घातलो नाही, युरिया घातलो, त्यात 12-61-0 घातलो, पण ते पण प्रॉपर घालत नाही आपल्याला. तर ह्यासाठी महत्वाचं काय आहे शेतकरी मित्रांनो, की बाबा प्रॉपर मिनिमम तुम्ही 2 आळवणी तर घाला. तुम्ही बेसल डोस घालू नका. बेसल डोसचा पूर्ण खर्च वाचवा तुमचा. 5,000 10,000चा जो काही बेसल डोस टाकतो तो पूर्ण बेसल डोस घालू नका अजिबात. तो बेसल डोसचा खर्च वाचवा. आळवणी करा, सिंपल आळवणी करा. ह्युमिक ऍसिड वाटतंय ना तुम्हाला, चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक ऍसिड घ्या. तुमच्याकडे रुटिंगसाठी काय मिळतं तुमच्याकडे चांगलं तुमच्या भागामध्ये, ते रुटिंगचं घ्या. तुमच्या भागामध्ये शक्क असलं वस्ताद किट घेतला असला तुम्ही, अगदी तुम्हाला कमी खर्चात होणार आहे. वस्ताद किट मध्ये पहिली आळवणी स्टार्टअपची त्या ती वापरा, किंवा अदरवाईज तुम्ही मार्केटमधनं जरी स्टार्टअप घेतला तर एकरी 500 ml फक्त प्रमाण आहे त्याचं, ते वापरा. म्हणजे तुम्हाला ह्यातलं जे योग्य वाटतं ते वापरा. ह्युमिक ऍसिड सोबत तुम्ही 12-61-0 वापरा आणि थोडं युरिया वापरा. ह्या माध्यमातून काय व्हायलंय की त्या फुटवा होण्यासाठी नायट्रोजन आणि फॉस्फरसची गरज त्याला खूप चांगल्या प्रकारे आहे. जेवढं नायट्रोजन आणि फॉस्फरस चांगलं, तेवढं पटकन फुटवा होणार आहे आणि जलद जीटी वाढायला आपल्याला काम होणार आहे. ही गोष्ट प्रॉपर करणं गरजेचं आहे. तुम्ही ह्याची 2 आळवणी घाला. किंवा आता मार्केटमध्ये अजून अपडेटेड बघायला गेलो तर बोरगावे टेक्नॉलॉजी आहे, किंवा म्हणजे स्टार्टअप आहे. स्टार्टअपमध्ये हार्मोन्स आहेत, रुटिंग हार्मोन्स आहेत, आणि ते पिकाला फेवरेबल कंडिशन तयार करून वाढ करत असतं आपल्याला. ही पहिली गोष्ट झाली. त्यानंतर 15-35-06 हे आपण एक अरेबिक ग्रेड देतो. त्यामध्ये तुमचं मग नायट्रोजन आलं, फॉस्फरस आलं, थोड्या प्रमाणामध्ये पोटॅश पण आलं, मॅग्नेशियम आलं, सल्फर आलं. म्हणजे जे जमीन गारटतात आपल्याला, ते गारटायचं प्रमाण पण थांबतं, जमिनीमध्ये हीट पण चांगल्या प्रकारे तयार होतं, आणि एक समान जे काही फुटवे तयार होतात तुम्ही बघत असला हिथं बघा, हे सगळं एक समान फुटवे तयार होत आलेले आहेत. मग ह्याचं कारण काय आहे एक समान व्हायचं, आणि सगळे स्ट्रॉंग आहेत तुमचे. म्हणजे ह्याच्यामध्ये फॉस्फरसमुळे फुटवे तयार झाले, नायट्रोजनमुळे उंची वाढत गेली, पोटॅशमुळे त्याला जाडी चांगली व्हायला, मॅग्नेशियममुळे स्टर्डीपणा आलेला आहे चांगला, सल्फरमुळे जमिनीत हीट तयार होत गेले चांगलं, आणि मायक्रोन्युट्रिएंटमुळे एक समान त्याची क्वालिटी जी तयार झालेली आहे ती होत आहे. विदाऊट स्प्रे करता शेतकरी मित्रांनो आतापर्यंत ही क्वालिटी मिळत आली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं काम करायचं आहे. आता आपल्याला आम्ही काय आमचे प्रोडक्ट वापरा किंवा ब्रँडिंग करा अशातला काही विषय नाही आहे, पण तुम्ही पर्टिक्युलर त्याला लागणार काय आहे ह्या गोष्टी करा, आणि स्पून फिडिंग करा त्याला. अजिबात तुम्ही एकदम टाकतो, मी युरिया 4 पोती टाकतो आणि 24-24-0 4 पोती टाकतो, असं अजिबात करू नका. तर सगळ्यात महत्वाची 2 आळवणी करून घ्या. ह्या 2 आळवणीमधून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. त्यानंतर नुसता आळवणी केला तर तुमचं हे जीटी काढण्यापर्यंत 25 दिवसापर्यंत खूप चांगलं काम करणार आहे. जीटी कंपल्सरी काढा. अजून बरीच लोक जीटी काढायला अजिबात धजत नाही आहेत किंवा जीटी काढायला नको म्हणतात. जोपर्यंत का आपण जीटी काढणार नाही तोपर्यंत का आपल्या उसाला एक समान जे आपल्याला अपेक्षित 7 ते 8 फुटवे तयार करायचे आहेत ते होणार नाहीये. आणि जरी तुम्ही जीटी ठेवला तसाच तर ते जीटी एकटच वाढत जाईल, आपला सराउंडिंग फुटवे हे अजिबात होणार नाही.
तर पहिलं काम काय करायचं आपल्याला की 2 आळवणी करायचे. तुमच्या भागामध्ये जे मिळतं तुम्हाला चांगलं रुटिंग हार्मोन कुठलं मिळतं किंवा ह्युमिक ऍसिड चांगलं मिळतं ते घ्यायचं आहे. त्यासोबत 1261 घ्यायचं, त्यासोबत युरिया घ्यायचंय. 1261 एकरी 2 किलो घ्यायचंय, युरिया 5 किलो घ्यायचे. तुम्हाला ह्याची आळवणी 2 करणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम करायचंय आपल्याला की थोडं मातीआड करून खत टाकायचंय. आता ह्या 25 ते 30 दिवसामध्ये काय होत असतं की 25-30 दिवसामध्ये तुमची मुळं तयार झाली, आपण जीटी काढलो, एक समान सगळे फुटवे व्हायला चालू होणार आहेत. तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला युरिया 24-24-0 हा डोस टाकायचा आहे किंवा युरिया 12-32-16 हा डोस टाकायचा आहे. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी हा डोस टाका. ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप इरिगेशन आहेत तर त्यांनी ड्रीपनं प्रत्येक 3 ते 4 दिवसाला युरिया 10 किलो, 24-24-0 10 किलो आणि थोडंफार एक 5-6 किलो एमओपी सोडला तर अतिउत्तम. ह्याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले मिळणार आहेत. पण ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप नाही आहे त्यांनी युरिया 24-24-0 किंवा 12-32-16 हे एक घ्यायचे फक्त. युरिया 1 पोतं, 12-32-16 1 पोतं किंवा 24-24-0 1 पोतं. ह्याचा रिझल्ट पण तुम्हाला खूप चांगला मिळणार आहे. पण ह्याच्या रिझल्टमध्ये तुम्हाला ऍडिशनल 50-60% चांगला वाव मुवमेंट आणि ग्रोथ आणि गॅरंटेड रिझल्ट पाहिजे असला तर त्याच्यासोबत बोरगॉइड इंडस्ट्रीजचं फार्मराईज नावाचा प्रोडक्ट मिळतो जो कंट्रोल रिलीज फर्टिलायझर करतो. म्हणजे पिकाला जसं लागणार आहे तसं तो फर्टिगेशन देत राहतो आणि जिथं लागणार नाही तर तिथं लीच आउट पण खताचं होऊ देत नाही. ही महत्वाची गोष्ट करतो आणि त्या गोष्टीमुळं आणि त्यातल्या हार्मोनल बॅलन्समुळं पिकाला तुम्हाला एकदा घातलेलं हे रुटिंग हार्मोन, एकदा घातलेलं हे फार्मराईज खतासोबत तुमच्या पिकाला वर्षभर काळोखीपणा हटू देणार नाही. तुम्ही माझ्या मागे प्लॉट बघत असशील, आता टाकून याला जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहेत, पण अजून ह्या प्लॉटचा काळोखीपणा अजिबात हाडलेला नाहीये. एकदम काळोखीपणा डार्क राहतो आणि हा वर्षभर राहणार आहे. म्हणजे हा हार्मोन 380 दिवस काम करत असतो. त्याच्यामुळं त्याचे भरपूर फायदे आहेत. एकतर खताचं लीच आउट थांबलं, पिकाला लागल तसं खत द्यायला आणि कंट्रोल रिलीज फर्टिलायझर करतो. हे वापरून घ्या. एकरी 2 किलो प्रमाण आहे, तुमच्या भागामध्ये 100% मिळून जाईल. मिळालं वापरा, नाही मिळालं वापरू नका. दुसरं महत्वाची गोष्ट, तुमचं 2 एकर असतं, 1 एकरला वापरा, 1 एकरला अजिबात वापरू नका. म्हणजे काय आहे, मी मार्केटिंग करतोय, प्रमोशन करतोय, अशातला पण काय भाग व्हायला नको आमच्या कंपनीचं. तुमच्याकडे 2 एकर असं 1 एकरला वापरा, 1 एकरला अजिबात वापरू नका. जरी तुमच्याकडे 1 एकर असलं तर 2 सरीला वापरू नका. रिझल्ट बघा, ऑब्झर्वेशन घ्या, वाटलं तर पुढे जावा. अदरवाईज नाही तर मी सांगितलं तुम्हाला नुसतं युरिया 24-0 टाकला तरी तुमच्या ऊसाला हे चांगले फुटवे होणार आहेत. आता एवढं करून पण बऱ्याच ठिकाणी फुटवे होत नाहीत, मग त्याला काय करायचं, किंवा एवढं करून पण जमिनीमध्ये घात राहत नाही, ओल होते, कंटिन्यू ओल राहते. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की जिथं जिथं तुमच्या इथं ओल राहिलेली आहे आणि सगळ्यात जास्त ओल दिसतंय तिथं तुम्ही सल्फर टाकून घ्या किंवा एसएसपी टाकून घ्या. एसएसपी मध्ये पण सल्फर असतं आपल्याला, एसएसपी मध्ये पण रान हडकतं, पण त्याच्यापेक्षा पण एसएसपी स्वस्त आहे. मग एक बॅग तुम्ही एसएसपी घ्या आणि त्यामध्ये परत एक 3 किलो सल्फर टाका आणि जिथं जिथं तुमचे घात आलेली नाही, ओल आहे, तिथं सल्फर टाकून घ्या. त्याच्या माध्यमातून काय होईल की बाबा जमिनीला चांगल्या प्रकारे घात येईल आणि जमिनीला एक ओल हडकल जमीन, चांगलं ओल तुमची नष्ट होईल. त्याच्यामुळं परत रुटीन चांगलं राहील तुमचं आणि परत फुटवे एक समान यायला आपल्याला मदत होणार आहे. एसएसपी पण टाकलो आम्ही, सल्फर पण टाकलो, जीटी एक सारखंच आलेलं आहे, पुढं फुटवं होत नाहीये, तरी पण काय करायचं, ज्या वेळेला असं सिच्युएशन होते किंवा फुटवाच तयार होत नाहीये आणि जीटी नुसतं एक उंच वाढतंय आणि जमीन हडकलेली पण आहे, तर अशा सिच्युएशनला तुम्ही सिंपल तुमच्या भागामध्ये जे काही टॉनिक मिळतं, एखादं कुठलंही टॉनिक मिळू दे तुमच्या भागामध्ये, एक टॉनिकचा स्प्रे तुमच्या ऊसाला पहिला करून घ्या. म्हणजे जे तुमचं एवढे एक वितभर ज्या वेळेला ऊस असतं त्यावेळेला तुम्ही 15 ते 20-25 दिवसापर्यंत एक टॉनिकचा स्प्रे करू शकता. ज्या भागामध्ये 7 रेस मिळालं तुम्ही 7 रेसचा मारा, किंवा अदरवाईज तुमच्या इथं 19-19 मिळालं किंवा कुठलंही टॉनिक मिळालं तर एक टॉनिकचा स्प्रे करून घ्या. तुमचा ऊस असं सहज वडल्या जीटी काढायला आलं पाहिजे, तर तेवढी फवारणी करून घ्या. ज्या वेळेला तुम्ही जीटी काढणार आहे त्यावेळेला तुम्हाला शुअर शॉट सांगतो, तुम्हाला 7 ते 8 फुटवे होणारच आहे. आता इथपर्यंत आलो आपण की काय पण करून आपल्याला फुटवे करणं आहेत. फक्त स्प्रे करायचा उद्देश लक्षात घ्या. परत एकदा मी तुम्हाला सांगतोय की स्प्रे हे फक्त आपल्याला जीटी काढण्यासाठी करायचे, आपल्याला बाकी काही त्याचा उद्देश नाही आहे. आपल्याला स्प्रे करायचा आहे फक्त जीटी काढायला पटकन लवकर यावं म्हणून. बाकी इतर ऊसाला तुम्ही अजिबात स्प्रे करायचं नाही. अजून ह्या प्लॉटला एकही स्प्रे घेतलेला नाही आपण. ह्याचं कारण आपल्याला सराउंडिंग 7 ते 8 फुटवे करणं गरजेचं आपल्याला. आता एकदा हे 7 ते 8 पूर्ण झाले, म्हणजे इथं एका ठिकाणी झाले असं नाही, पूर्ण प्लॉटमध्ये मी कुठेही फिरलो 4-5 ठिकाणी, तर मला 7 ते 8 फुटवे हे प्रत्येक ठिकाणी दिसले पाहिजेत, तरच आपले एकरी 48 ऊस तयार होणार आहेत आपल्याला, आणि मगच आपल्याला स्प्रे नियोजन करायचं आहे. आता मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगितलं की आता ज्यांचे फुटवे झालेच नाहीत किंवा नवीन लागवड आहेत त्यांच्या थंडीमध्ये पण हा तुम्हाला सेम प्रॉब्लेम येणार. तर त्यासाठी तुम्ही डे 1 पासून, ज्यावेळेला तुम्ही आता जरी ऊस रोप लावला तर
पाणी नियोजन एकतर प्रॉपर करणं गरजेचं आहे तुम्हाला, आणि दुसरं महत्वाचं सल्फरयुक्त खतं वापरणं गरजेचं आहे तुम्हाला. मग तुम्ही सल्फर थोडंफार ऍप्लिकेशन करा. ड्रीप असतं तर 1-1 किलो 8-15 दिवसाला सल्फर सोडून घ्या. जर का युरिया 24-0 डोस टाकणार असला तर सिंगल सुपर फॉस्फेट त्यात टाका आणि थोडं सल्फर पण टाका, ज्याच्या माध्यमातून तुमच्या जमिनी हडकून राहतील, जमिनीमध्ये हीट तयार होईल, चांगली चांगली ऊर्जा तयार होईल. ह्या गोष्टी करा, 100% तुमचा फुटवा होईल. आणि ह्यामध्ये तुमच्याकडे जर का कुठले हार्मोन्स मिळत असले किंवा तुमच्या गॅरंटेड तुम्हाला कुठले टॉनिक मिळत असले किंवा तुमच्या गॅरंटेड प्लांट ग्रोथ रेग्युलेटर मिळत असले तर ते वापरा, किंवा सगळ्यात बेस्ट बोरगॉय टेक्नॉलॉजीचं वस्ताद किट वापरा. बेस्ट मी म्हणतोय कारण का मला कॉन्फिडन्स आहे त्याच्यावर. आणि त्यामध्ये हार्मोन्स आहेत. हार्मोन्स काय करत असतो की प्रत्येक स्टेजला प्रत्येक पिकानुसार पिकाचा स्ट्रेस दूर करतो. आता फुटवा नाही येत म्हणजे काय, स्ट्रेसमध्ये म्हणून त्याला फुटवा नाही येत. हा प्रत्येक ठिकाणचा स्ट्रेस नष्ट करतो, प्रत्येक ठिकाणी त्याच्या वाढीसाठी चालना देतो आणि आपल्याला कमी खर्चामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन मिळून जातं. ह्या गोष्टीचं हे करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ज्या भागामध्ये फुटवे नाही आहेत किंवा काय प्रॉब्लेम आहेत, तुमच्याकडे अजून काय प्रॉब्लेम येत असले तरी त्या गोष्टी सांगा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेम आपण काम करू आणि प्रत्येक सोल्युशन चांगलं करू. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.